तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आत्तापर्यंत सीझन चालू झाल्यापासून ओपन टुर्नामेंटला फक्त एकदाच खेळायला गेलो निपाणीला. मागच्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, पण आता पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा आणि कोल्हापुरात पहिल्यांदाच खेळायला चाललो आहे. कसबा बावडा ग्राउंड आहे, तिथं खेळायला चालू आहे ओपन टुर्नामेंटला. 10:30चं मॅच स्टार्ट व्हायचं टायमिंग दिलं आहे आणि तिथं असं चालत नाही. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन. जर 10:30 वाजून लेट जर गेलं तर घरला जा म्हणतात, इथनं पुढं काही येऊ नको खेळायला. पण बाहेर गेलं की डिसिप्लिन पाळायला लागतो. आपली टीम असली की चालून जाते की बाबा असं झालं तसं झालं, लेट झाला का कारण काय तर सांगायला येते. पण बाहेरच्या टीममध्ये कारण सांगून चालत नाही. सकाळी उठली 6:30ला, आवरले 7 वाजलेत. एवढी थंडी वाजायला लागली आहे की आता जाताना टू व्हीलरवरनं तर अपघात लय बेकार होणार आहे. आत्ताच अंगावर काटा यायला लागला आहे. एवढं थंडीत जायचं कसं, पण स्ट्रगल आहे, तर करायला तर लागणार, बसून चालणार नाही. आणि आंघोळ करून पण झोप जाईना. डोळा तर काय बारकाच आहे अजून, त्याचा डोळा उघडायची टायमिंग लेट असते निवांत. तर जाऊया चला. Okay, let's go. तर आता कोल्हापूरच्या अलीकडे आलोय आणि थंडी असल्या घाण वाजा लागल्या का नाही की बस बाग हात सुंद पडले आहेत. आणि हो पसारा बघा आमचा, हे गाडी आणि सामान सगळं. आता हेल्मेटचं वजन, हेल्मेट सवय नसल्यामुळं पाग मान अशी पडायला लागले एका साईडला गाडी चालवताना. वाईट थंडी वाजायला लागल्या, वाईट. पण काय करायचं, हाऊस आहे म्हणल्यावर तेवढं सोसायला लागतंय. तर चला जाऊया पुढं आता. आणि बरोबर टायमावर आलो आहे आणि गाडीवरनं प्रवास करून करून केसाच बघा पाग वाट लागले केसांची. हेल्मेट पसारा आता घेऊन असं फिरायचं. परत सर आलं तर का नाही त्यांच्या गाडीमध्ये ठेवायला द्यायचं. आणि तुम्हाला बॅरिगेड धावतो, ही बॅरिगेड आहे की नाही, ही कोल्हापूरचं बॅरिगेड 2 महिने काढत नाहीत. आता हे मंडपाने बॅरिगेड हा असं 2 महिने असते कंटिन्यू. एक टुर्नामेंट झाली की एक टुर्नामेंट असं कंटिन्यू मॅचेस असतातच इथं. आणि नुसतं खेळायला आता ह्या भागात क्रिकेट लई जास्त आहे आणि फास्ट पण आहे. तसं आपलं सांगलीकडं साईडला क्रिकेट जरा कमी आहे, पण इकडं स्पॉन्सरले असतात. 2 महिन्यात ही बॅरिगेड हलवत नाहीत, नुसते मॅच चालू होते ते. तर आता या लागलेत, सर पण फोन केला. आता बरोबर 10 वाजता पोचले, टायमात आलो आहे. आज जरा उन्हाला बसायचं, पाक थंडी वाजायला लागल्या आणि मॅच चालू व्हायच्या आधी वॉर्मअप करून आवरायचं. आणि बसायला लॉन बघा कसले केले. ही खाली इथं ग्राउंड आहे आणि इथनं पुढं सगळं लॉन केले तिने साईडनं, म्हणजे पब्लिक आलं की निवांत पाय पसरून बसून मॅचच्या बघत गायला मिळते. इथे बावड्यात एक वैशिष्ट्य आहे. आता 1,25,000 आहे ना, 1,25,000 पहिलं प्राईज आहे. पण इथं कधी यूट्यूब नसते. काय असेल ते यांचं म्हणणं आहे की पब्लिकनं येऊन स्वतः येऊन बघायचं. यूट्यूब असलं की अर्ध पब्लिक ग्राउंडवर असते, अर्ध पब्लिक घरातनं मॅच बघत बसते लाईव्ह. आपल्या इकडं तर 50,000 असलं तरी सगळे लाईव्ह बघत बसते अर्ध्याला जास्त. पण इथं 1,25,000 असून इथं यूट्यूब सिस्टीमच नसते. आत्ताच नाही, प्रत्येक टायमाला. आता 2 महिने बॅरिगेड इथनं काढत नाहीत. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट 1-1 लाखाच्या निवांत होऊन जातात, पण कधीच ते यूट्यूबच ठेवत नाहीत. काय असेल ते येऊन बघायचं. तर ही विकेट आहे आणि पूर्ण माती विकेट आहे, त्यामुळे आणि पाटा एवढं खेळायला एवढं भारी फील येतं की नाही. आणि 6 सगळ्यात बावड्यात सगळ्यात मोठा 6 असलेला प्रसिद्ध आहे. आणि तरी पण एवढा मोठा 6 असून निवांत मारते ते. सरी 6 आहे ना, अंदाजे 70 ते 75 मीटर आहे, तरी पण मारते. आणि आपल्या इकडं जास्त 60 असते, 10 मीटर ते 20 मीटर जास्त आहे. आणि हे पूर्ण साईडचा व्ह्यू. आणि सेमीफायनल आणि फायनल ह्या नाईटला होते ती टुर्नामेंट. हे ग्राउंड बघा कसं आहे पूर्णपणे. आणि ह्याच्यातच 2 विकेट आहेत. ही पहिली विकेट आणि दुसरी विकेट इथं साईडला आहे. आज टुर्नामेंट इथं होणार तर उद्याच्या टुर्नामेंट ह्या विकेट होणार, असं एक दिवस पलटून वापरते ते. आज इथं तर उद्या तिथं असंच आहे. त्यामुळं ग्राउंड बी मेंटेन राहते. आणि आज जरा खराब झालेलं उद्या पूर्णपणे व्यवस्थित करतात. तोवर तर का टुर्नामेंट ह्या साईडला होत्या डाव्या साईडला, आणि तिकडचं खराब झाल्यानंतर परत उजव्या साईडला, की ग्राउंड हे खेळायोग्य राहिलं पाहिजे. त्यामुळं कंटिन्यू बदलत राहते 2 विकेट असल्यामुळं. आणि 6 पण दोन्हीला पण सेमच आहे. सेंटर बरोबर इथनं तेवढंच पडते. असं नाही की बाबा ह्या साईडला विकेट घेतलं म्हणून तिकडच्या असणे 6 जवळ आहे, तसं नाही, बरोबर सेंटर येते. ही आमची टीम आल्या आणि आता किडबीट करून तापा लागलेत सगळे. हे आमचा टीमचा कॅप्टन हर्षद, ही सगळी गँग. आणि टॉस जिंकला आणि पहिला घेतली आम्ही फिल्डिंग. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे, ही सगळ्यात बरं गेले, कारण का लांब ना आलेत सगळेच. आणि प्रत्येकाचा अंग जरा अवघडले थंडीमुळं, लवकर बॉडी चार्ज होत नाही.
त्यामुळे आता पहिली फिल्डिंग करायची, बॅटिंगला बॉडी चार्ज करायची. आणि मी जेव्हा बसणं बावड्यात आलो तेव्हा ही बारकी पोरं खेळायला असतातच इथं. हॅप्पीज नुसते खेळत बसते ते दिवसभर, हालत नाहीत. 5 वाजताच जातात घरला. तर आता झाला फिल्डिंग आहे, जाऊया आत. तर आत्ताच मॅच झाल्या आणि 8 ओव्हरची मॅच आहे, 6 ओव्हरची नाही. 8 ओव्हरला टार्गेट होतं आम्हाला 68 आणि आम्ही ते 10 बॉल राखून चेस केलं. आणि पब्लिक एवढं जास्त आहे की व्हिडिओ करायला जरा लाज वाटायला लागल्या. आणि इथं सगळं भरले पब्लिक. इथं आहे तिथं आहे. आमच्या टीमचे मेंबरच ही एवढी सगळी गँग आहे ते. त्यामुळं एवढं लाज वाटतं का नाही म्हणून साईडला आलो आहे आणि मग इथे व्हिडिओ करायचा आणि त्यांच्यात जाऊन बसायचं. तर आता मॅच चालू झाल्या कोल्हापूरचे दुसरे. ती झाल्यानंतर लगेच आमची आणि मॅच आहे. त्या दिवसात फक्त 3च मॅच होणार आहेत 8 ओव्हरच्या. असं 3 मॅच झाल्यानंतर मग घरला जायला लागणार. नॉकआउट आहेत आता, पुढची पण जिंकायला लागणार. आणि क्वार्टर फायनल सामना हे शेवटच्या दिवशी होणार, म्हणजे रविवारी होणार आहे क्वार्टर फायनल सामना. आणि तुम्हाला आता आमचा कॅप्टन आणि गँग धावतं कशी निवांत पडलीत आता. तो कॅप्टन जलसिंग पाटील. पग बाद झाले पोरग. जरा चांगलं खेळालं तर त्याला नाद लागलाय मोबाईलचा, नुसतं बोलत बसते. तर आता ग्राउंडवरनं आली नाश्ता करायला. जरा भूक लागली, सकाळ जर काही खाल्लं नाही. आणि कोल्हापुरात फेमस असलेले बावडा मिसळ आली, सगळ्यात मोठे आणि फेमस असलेले. लय फेमस आहे, नाव प्रत्येका तोंडात हेच असते. पण आता आले मिसळ खायची आणि इथं ग्राउंडवर जाऊन बसायचं. तर आता दुसरी मॅच आहे आमची आणि टॉससाठी बोलवले, तरी पण अजून आम्ही इथंच थांबवले. ग्राउंडवर अजून जायचं आहे. तर आता जाणार आणि मग टॉस करून खेळायला चालू करायचं. तर आता टॉस झाला आहे आणि टॉस हरला आहे. आणि हा टॉस हरवून पहिला अपोजिट संघानं फिल्डिंग घेतल्या, आम्हाला बॅटिंग दिल्या. आणि 8 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळं पहिला 8 ओव्हरमध्ये 80 स्कोअर करण्याचा प्रयत्न करेन. 80 केला की ह्या ग्राउंडवर सेफ राहतं आहे. प्लस पॉईंट म्हणजे बॉलिंग लाईन आपली चांगली आहे, त्यामुळं जिंकण्याचे चान्सेस आहेत. जर आता जिंकलो तर क्वार्टर फायनलचा सामना हे नंतर होणार. पण हरलं तर इथंच आजचा प्रवास थांबायला लागणार. तर चला आता बॅटिंग करूया, पहिला बॅटिंग करायला जायचं आत. तर आत्ताच मॅच झाली आणि मॅच असं झाली की आम्ही टार्गेट ठेवलेलं 8 ओव्हरला 80 धावांचं. मग आमचा स्कोअर झाला 132 झाला. 133 करायचा होता. त्यामुळे बॉलिंग लाईन बे निवांत मिळाली. मला पण 1 ओव्हर मिळाली. मी बे ओव्हर चांगलीच टाकली, असं मार खाल्ला नाही यावेळेस. मागच्या वेळी खाल्ल्याला यावेळेस चांगलीच टाकली. फक्त एकच बाउंड्री दिल्या आणि व्यवस्थित टाकल्या. तर आता जायचं आहे घरी. आता बॅटिंग काय माझ्याकडनं झाली नाही, पण बॉलिंग पण व्यवस्थित झाली. आता जायचं घरी आवरून ते ना. आता जायला आणि वाजते 7:30 तर वाजणार सर. तर चला जाऊया, लवकर निघालं बरं, कारण थंडी आहे, भयानक थंडी वाजत्या. तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या घरी. यायला जरा वेळ झाला, पूर्ण गर्दी ट्रॅफिक असल्यामुळं जरा वेळ झाला यायला. तर जाऊया आता घरी, निवांत रेस्ट करूया जेवण करून आणि भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.